भाजपचे रमेश माने यांच्यावरती शिवसेना उभाटा गटाचे सुषमा अंधार यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन 1400 कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण पिनूर या ठिकाणी भाजपचे तालुका अध्यक्ष रमेश माने यांच्या शेतामध्ये आलो आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नेमकं हे प्रकरण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. एक तर सुषमाताईंना या प्रोजेक्ट विषयी जास्त माहिती नाही. हा प्रोजेक्ट आहे 737 कोटीचा आणि त्याचं वाटप देखील एवढं झालेलं नाही. 600 कोटीच्या आसपास वाटप झालं. त्यांनी 1400 कोटीचा आकडा कुठून आणला हे पहिल्यांदा त्यांनाच माहिती आहे. आणि त्यांना ज्यांनी माहिती पुरवली ती तोंडी माहिती पुरवली, ती कागदपत्र जी दावली ती कशाची कागद ती त्यांनाच माहिती. त्यामुळे हा आरोपच खोटा आहे, यात काही तथ्य नाही. परत त्यांचं म्हणणं आलं की हा पेनूरचा रोड 2.5 किलोमीटर, तर पेनूरचं क्षेत्र गेलंय जवळजवळ 9.25 किलोमीटर लांबीचं क्षेत्र गेलेलं आहे. खरं तर प्रश्न गाजतोय पालखी मार्गामध्ये 1400 कोटी रुपयाचा घोटाळा केला आणि 10 गुंठ्यामध्ये 4 वेळा बिल उचलली असे तुमच्यावर सुषमा अंधारेने आरोप केलेला, त्याबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा तर 1400 कोटी कशाला म्हणतात आम्ही पहिल्यांदा ऐकतो. एवढ्या मोठ्या रकमेचा हा प्रोजेक्टच नाही. आम्ही माहिती घेतली तर कळलं की 737 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. त्यापैकी 601 कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा झालेत आतापर्यंत. अजून 100-150 कोटी शेतकऱ्यांचा काय वाद आहे, तर त्यामुळे ते कोर्टात गेलेत प्रकरण. राहिला विषय रमेश मानेचा 10 गुंठ न जाता 19 गुंठ क्षेत्र गेले आणि वारंवार जे ते म्हणतात की 10 गुंठ्यात 10 गुंठ, 19 गुंठ क्षेत्र गेले. ज्या घटकाचं मूल्यांकन येईल त्या पद्धतीनं पैसे मिळत असतात शेतकऱ्यांना. तर यामध्ये भ्रष्टाचार असायचं काही कारणच नाही. उलट शेतकऱ्यांना अजून वाढीव रक्कम देणं गरजेचं असताना काही शेतकऱ्यांचं नुकसान करायला लागले. ज्या शेतकऱ्यांचं आता सुषमा अंधारेने आरोप केल्यानंतर ते लाभापासून वंचित राहिलेले त्यांना लाभ मिळू शकेल का? हा, आता अधिकारी कसे करणार? आता अधिकारी घाबरायला लागलेत ना. जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं काय शेतकऱ्यांना पाईपलाईनचे पैसे मिळाले नाहीत. तर ह्याला कारणीभूत त्या मारुती माने पोटसूट लोकांच्या तक्रारी करतो. ते शेजारी राहणाऱ्या लोकांच्या सोबत कोणाचं कोंबडं वरवलं तर तक्रारी करतो, कोणाची गिरण चालू असेल तरी तक्रारी करतो. असा प्रवृत्तीचा तो माणूस आहे. विषय काय आहे, पेनूरचं 2.5 किलोमीटर क्षेत्र गेलेलं नाही. पेनूरचं 9.25 किलोमीटर क्षेत्र रोडमध्ये संपादित गेलेलं आहे. त्यांना माहितीच अपुरी मिळाल्यामुळे ताईंनी थोडी माहिती घेऊन अभ्यास करून ह्याच्यावर आरोप करायला पाहिजे होतं. काही तथ्य नाही कुठल्याही एखाद्या आरोपामध्ये. जे वारंवार जे पैसे उचललं म्हणते, तर समजा पहिल्यांदा जमिनीचे पैसे मिळले, नंतर कृषीचे पैसे मिळले, नंतर बांधकामाचे मिळले, नंतर पाईपलाईनचे मिळले, असं वेगवेगळ्या घटकाचे जसं मूल्यांकन प्राप्त होईल तसं त्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. त्यामध्ये चुकीचं असायचं काही कारण नाही. कसं शेतकरी भ्रष्टाचार करणार? मूल्यांकन तर अधिकारी ठरवणार, शेतकरी कसे भ्रष्टाचार करणार? आता त्यांनी तुमच्यावरती आरोप केल्यानंतर तुमची भूमिका काय असणार? नाही, आरोप जे केला त्या आरोपामध्ये काही 1% सुद्धा तथ्य नाही. त्यांनी परत म्हणाले की पेनूरच्या लोकांनी पाईपलाईन मध्ये भ्रष्टाचार केला. पेनूर हे उजनी डावा कॅनलवर बागायत असलेलं गाव आहे आणि पेनूरचा क्षेत्रफळ फार मोठं आहे. 9 किलोमीटर रोडच गेला पेनूरच्या गावामधून. त्यामुळे आणि शेतकरी त्यांच्या शेतामधून शेतकऱ्यांना पाईपलाईन नेऊ देत नाही. त्यामुळे बऱ्याच पाईपलाईन रोड क्रॉस आणि रोडला पॅरेलल पाईपलाईन. त्यामुळे यात भ्रष्टाचार असंच काही नाही. या मराठी मानेच्या तक्रारीमुळे अनेक शेतकरी ह्या लाभापासून वंचित राहिले. आणि जे हे आरोप केले 1400 कोटी, कुठे 1000 कोटी, एवढ्या मोठ्या रकमेचा हा रोडच प्रोजेक्टच नाही. 737 कोटीचा फक्त प्रोजेक्ट आहे आणि आम्ही ताईंच्या विरोधात नक्कीच कोर्टामध्ये दावा दाखल करणार.